नमस्ते, सायली रेसिपीमध्ये स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कोंबडी वडे झटपट. झटपट म्हणजे कसे, आपण भाजून भिजून सगळं घेतो ना. आपल्याकडे तांदळाचं पीठ असतं, त्या पीठ आणि गव्हाचं पीठ मिक्स करायचं. आता मी पहिलं बघा, हे 2 चमचे उडदाची डाळ घेतली आहे आणि 2 चमचे चण्याची डाळ, हे जिरं, काळी मिरी पूड 7-8, बडीशोप आहे, धने आहेत आणि मेथी आहे. मेथी पण थोडीशीच घालणार आहे मी. हे बघा, हे आपण आता चांगलं भाजून घेऊया. म्हणजे भाजताना तुम्हाला बडीशोपचा, धन्याचा छानपैकी वास येईल. आणि हे बघा, हे असं आपण तर भाजून घेतलेलं आहे. हे बघा, हे जास्त भाजायचं नाही, आपलं हे भाजून झालेलं आहे. आणि हे पण आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि मिक्सरला लावून मग मी तुम्हाला दाखवते. मिक्सर हे सगळं आता भाजून घेऊन मिक्सर थंड झालं ना की आपण हे मिक्सरला लावून मी बारीक करून घेते आणि मग पीठ भिजवायचं कसं ते तुम्हाला मी दाखवते. हे बघा, हे मी अर्धा किलो तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि पाव किलो गव्हाचं पीठ. तर तुम्हाला कमी करायचं वाटलं तरी कमी करू शकता. बघा, मी जर थोडंसं काढून ठेवते आणि ह्याच्यामध्ये हळद घालते आहे. आणि हे आता आपण मी दाखवलेलं तुम्हाला डाळ, चण्याची डाळ, उडदाची डाळ, धने, जिरे, बडीशॉप, मेथी, काळी मिरी हे सगळं मिक्स वाटून घेतलेलं आहे, ते आता याच्यामध्ये घालते. मीठ घातलं आणि आपण हे गरम पाणी करून घेतलेलं आहे. बघा, हे गरम पाणी करून घेतलेलं आहे. हे सगळं मी आता मिक्स करून घेणार आहे आणि पीठ भिजून 10-15 मिनटासाठी. जास्त वेळ ठेवला तरी चालेल, चांगले वडे फुगतील. आता हे बघा, मी चांगलं मिक्स करून घेते आहे. म्हणजे झटपट कोंबडी वडे. आपण कसं पीठ भाजतो, डाळ भाजणार, धने भाजणार, सगळं चण्याची डाळ असं भाजतो, गहू बिहू भाजतो ना आणि डाळाला देतो. हे कसं घरी आपल्या तांदळाचं पीठ असतं भाकरीसाठी, ते घेऊन आणि गव्हाचं पीठ मिक्स करून आणि असे थोडीशी डाळ पीठ 2-2 चमचे असं 1 चम्मच घेऊन असं मी हे तुम्हाला अर्धा किलोचं डाळीचं नाही दाखवलेलं. अर्धा किलोला किती वापरायचं, किती काय करायचं. तर तुम्हाला 1 किलोचं करायचं असेल तर त्याच्यात डबल घ्यायचं. 2 चमचे तिकडे 4 चमचे. मी अर्धा किलोला 2 चमचे घेतले, तिथे तुम्ही 4 चमचे 1 किलोला घेऊ शकता. आता हा मी पीठ भिजवून 1 तास नाही तर अर्धा तास ते ठेवून देणार आहे. हे बघा, आपण पीठ भिजवून घेतलेलं आहे मग असे दाखवल्याप्रमाणे. आता झालं आपला 1 तास झालेला आहे. आता मी याचे वडे रेडी करून दाखवते तुम्हाला. हे बघा, आपण तेल तापलं का बघा. बघा, तेल तापत ठेवलेलं, तेल तापलेलं आहे. आणि हे मी आता पिठाचे गोळे करून घेतलेले आहेत. पिठाचे गोळे करून घेतले आहेत आणि ही प्लॅस्टिकची पिशवी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेल लावते प्लॅस्टिकच्या पिशवीला आणि तुम्हाला वडे थापायचे दाखवते. म्हणजे कसं, हे बघा, असे वडे थापायचे. असं वडा थापलेला आहे आणि आता आपण हा तेल तापलेलं आहे, त्याच्यामध्ये तेलामध्ये आपण अस्ती सोडूया. बघा, तुम्हाला मी अजून एक वडा करून दाखवते तसाच. जेवढा तुम्हाला जाड पातळ, जास्त पातळ केलं तर कडक होईल. हा बघा, हा वडा बघा कसा फुलून आलेला आहे. बघितलात, असा हा वडा चांगला फुलून येणार. हे बघा, आपले कोंबडी वडे रेडी आहेत. हे चिकन आहे आणि हे वडे. मी आज तुम्हाला वड्यांची रेसिपी दाखवलेली आहे. वड्यांची रेसिपी दाखवली. जर ही माझी रेसिपी वड्यांची आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी बेल वाजवायला विसरू नका. एकदा वडे करून बघा तुम्ही असे. मी परत चॅनल माझा चालू केलेला आहे.